नमस्कार, मी धनश्री. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया शिवसत्ता टाइम्सचा एक स्पेशल रिपोर्ट. इंडियन सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर सध्या सुपरहिट ठरलेल्या छावा या चित्रपटात साक्षी सपकाळ ही एक मराठमोळी मुलगी स्टंट करताना पाहून या चंदेरी क्षितिजावर एक मराठी तारका लुकलुकताना पाहून प्रत्येक आणि खास करून मराठी सिने रसिकांना अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. छावा चित्रपटात औरंगजेब स्वराज्यावर चाल करून येतो तेव्हा पहिली शिकार ठरते ती एक तरुण मुलगी. छावा चित्रपटातील या भूमिकेसाठी ऑडिशनद्वारे साक्षीची निवड करण्यात आली होती. भारतीय चित्रपट सृष्टीत अशी गुणी, धाडसी व मेहनती कलाकार मिळणे हीच एक अभिमानाची बाब आहे. तिची जिद्द, मेहनत आणि धाडस हेच तिचे गुण तिला भविष्यात फार उंचीवर नेऊन ठेवतील, मोठ्या यशाकडे घेऊन जातील. भविष्यात देखील साक्षी अनेक ऍक्शन सीन्स व स्टंटसाठी ओळखली जाणार आहे. अशाच लहान सहान भूमिकांमधून कलाकाराची प्रतिमा समोर येत असते. सुप्रसिद्ध डान्सर व स्टंट आर्टिस्ट सदाम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशिक्षण घेतले आहे. स्टंट करण्याची साक्षीला लहानपणापासूनच आवड होती. साक्षीचे यातच आपले करिअर करण्यात मानस आहे. विशेष म्हणजे छावा या चित्रपटात कथानकाप्रमाणे स्वराज्यावरील आक्रमणात जेव्हा मुघल सैन्य स्वराज्यावर चालून येते तेव्हा या मुघल सैन्याची नजर शेळ्या मेंढ्या राखत पाठमोऱ्या बसलेल्या मुलीवर पडते. या क्षणी काहीतरी विपरीत घडणार या संकेताने विचारात गळून गेलेल्या या मुलीला मुघल सैनिक पकडतात. औरंगजेब आपल्या सैनिकांना तिला जिवंत जाळण्यास फरमावतो आणि क्षणार्धात आलेले मुघल तिला जिवंत जाळू लागतात. हा अंगाचा थरकाप उडवणारा स्टंट सीन दाखवण्यात आलाय आणि हा धाडसी स्टंट करणारी मुलगी मराठमोळी आहे. याचे खरं तर अप्रूप आहे. छावा चित्रपटातील सर्व स्टंट सीन अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करण्यासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली. आपले सर्व शरीर आगीत होरपळत असताना भयभीत होऊन सैरावैरा पडत सेटवर अस्खलित धाडसी आणि अभिनयाची चुणूक दाखवून आपल्या करिअरची अविस्मरणीय ओळख देत भारतीय चित्रपट सृष्टीला खुणावताना प्रत्येक मराठी मन अभिनयाने म्हणेल, साक्षी सपकाळ लई भारी. तर असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.